पुणा मार्केटला गेलोत. पुन्हा जाळी खरेदी केली. ऑटोवाल्यासोबत एक सौदा केला की एवढ्या आपण घेऊन जायचं. ते म्हणले साहेब तुम्ही ओळखीचे आहे तर ते मगाचं कॅन्सल, तुम्ही कमी पैसे द्या. पण नाही म्हणलं, जेवढे तुमचे पैसे असेल तेवढे घ्या. आज सरासरी 8-9 हजार रुपयाचं साहित्य खरेदी केलं. आलोत घरापाशी घेऊन, निघालोत मागं ते कटिंग करायला. आता नमन वयानं खूप लहान आहे, पण त्याची इच्छा आहे की निसर्गासाठी आपण काहीतरी करूया. ओझं भरपूर आहे, मलाही कल्पना आहे याची, पण करायले सगळेजण साथ द्यायला लागले. तर आम्ही सगळेच नवीन आहे त्याच्यामध्ये कामामध्ये, कारण की कुणीच त्याच्यामध्ये असं परफेक्ट नाही. अभिभया, दया, नमन हे विद्यार्थी आहेत, पण अभिभया इंजिनियर असल्यामुळे त्यांचं सगळं असं नापतोल काम असतं की एवढे करायचे तेवढे करायचे. गेल्या वेळेस आम्ही ह्या 2 गट्ट्यामध्ये तारेच्या 25 जाळ्याचे असे झाडाचे गाड केले होते. पण ह्या बारेस आम्हाला जास्त करायचे तर, कारण की जितके झाडं तितकं हे. आता हे झाडं जरी आपले कमी असले, लाखो झाडं लावले, करोडो झाडं लावले, पण ॲक्च्युअल 10-15 ही जगत नाहीत. पण आपण जेवढे झाड लावतात आपल्या तेवढे जिवंत पाहिजे. तर आपण हे काम करायला तर वेगळं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत नाही पुढे काय होईल काय नाही. पण आज आपले प्रयत्न आहेत. अर्धा मी गोरा झालो आहे, अर्धा काळा झालो आहे. हातापासून वरी गोरा दिसत असन आणि खाली काळा दिसणार. ॲक्च्युअल काळाचा आहे, पण जास्तच काम करून जरा जास्तच इकडे हे व्हायला लागलेलं आहे. तर काही हरकत नाही, जे उद्या फळ भेटणार आहे ते लय मोठं भेटणार आहे. उद्या ह्या नगरपालिकेच्या अंडर जे झाडं येणार त्याला फळं येणार आहेत, त्याच्यावर जे प्राणी पक्षी राहणार आहेत, ते समाधान पुन्हा हे अंग जळाल्यापेक्षा हे भारी असेल. सगळेजण आज तुम्ही साथ द्यायला, जो पैसा आहे तुमचा काही माझा काही मिळून आपण हे काम करायला लागलेलं आहे. तर पण ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला जे खाली येऊन मदत करायला ते हे माझे मित्र, त्यांनी कधी घरी काम केलेलं नाही, पण ते माझ्यासोबत काम करायला लागले. तर आता अनुभव नसल्यामुळं काही जखमा पण व्हायला. आता कधी कधी वाटतंय की मायला आपण चुकीचं तर काय करीना गेलोत ना, कारण की ह्या लेकरांच्या हातावर जखमा बघून कसतरी वाटतंय. तारा पूर्ण तोडून घेतल्या, पण मनात खंत वाटते की ह्यांचं जे रक्त दिसायला लागलेलं आहे ते भविष्यात कामाला आलं पाहिजे. हे उद्या नंदनवर फुललं पाहिजे. विश्वास देत तुम्हाला की जे तुमचं रक्त आज सांडायला लागलो, उद्यामध्ये निसर्गामध्ये हे झाडं मोठे झाल्यानंतर जो समाधान भेटणार आहे ते खूप भारी भेटणार आहे. अशी साथ द्या, आपण काहीतरी निसर्गासाठी प्राणी पक्षीसाठी करून जाऊ. ओके, धन्यवाद.